हॅलो, हॅलो करण्याआधी निवेदिका मेघा चव्हाण. आजकालच्या जगात मोबाईल फोन एक मूलभूत गरज बनली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा आणि आता मोबाईल या माणसाच्या मूलभूत गरजा झाल्या आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या ना त्या कारणांनी फोनवर अवलंबून असतो. मोबाईल फोन आजकाल फक्त लोकांच्या संपर्कात राहण्यासाठीच नाही, तर अगदी किराणा सामानाची ऑर्डर करण्यापासून घरातील उपकरणं विकत घेण्यापर्यंत आणि मनोरंजनापासून ऑफिसच्या मीटिंगपर्यंत सगळ्या कामासाठी आपल्याला फोन लागतो. एका अहवालानुसार 80% लोक झोपेतून उठल्यावर पहिल्या 15 मिनिटात फोन बघतात आणि 92% लोक झोप लागेपर्यंत फोनचा वापर करतात. फोनचा अतिवापर योग्य की अयोग्य हा दुसरा मुद्दा झाला. पण अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी फोनच्या अतिवापराचा कसा आणि किती वाईट परिणाम होऊ शकतो हे वेळोवेळी सांगितलं आहे. त्या उपकरणाचा कसा योग्य वापर करावा जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही, हे आजच्या लेखात आपण जाणून घेऊया. मोबाईल फोन वापरायचे काही शिष्टाचार आपण जर पाळले तर आपली गरज असलेला फोन इतरांसाठी उपद्रव ठरणार नाही. हे शिष्टाचार पाळल्यानं आपले व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक संबंध सुधारतात. योग्य शिष्टाचार न पाळल्यास इतरांना त्रास होऊ शकतो, गैरसोय निर्माण होऊ शकते आणि तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या फोनच्या रिंगटोनचा आवाज तुम्हाला ऐकू येईल एवढाच असावा. इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. शांत ठिकाणी फोन सायलेंट किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवावा, जेणेकरून इतरांची शांतता भंग होणार नाही. उदाहरणार्थ हॉस्पिटल, मीटिंग, सिनेमागृहामध्ये फोन शक्यतोवर सायलेंटवर ठेवावा. फोनमध्ये गाणं ऐकताना किंवा व्हिडिओ बघताना हेडफोन्सचा वापर करावा. लोकांमध्ये असताना स्पीकर फोनवर जोरजोरात गाणी व व्हिडिओ बघणं टाळा. याचा इतरांना त्रास होऊ शकतो. लोकांमध्ये असताना फोनवर मोठमोठ्यानं बोलू नये. तुमचा आवाज समोरच्यास येत नसेल तर नंतर फोन करावा अथवा शांत ठिकाणी जाऊन फोनवर बोलावं. महत्त्वाच्या कॉल किंवा मेसेजला शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्या. कोणत्याही कारणांनी तुम्ही कॉल किंवा मेसेजला उत्तर देऊ शकला नाही तर जमेल तेव्हा कॉल बॅक किंवा रिप्लाय करा. कॉल बॅक किंवा मेसेजला रिप्लाय करायला उशीर झाला असेल तर कारण सांगून माफी मागा. कोणताही कॉल किंवा मेसेज अनुत्तरित ठेवू नका, मग तो कॉल ऑफिशियल असो वा पर्सनल. फोनवर बोलतानाही काही शिष्टाचार पाळले जाणं आवश्यक आहे. फोनवरील संभाषणाची सुरुवात नम्रपणे करा. स्वतःची ओळख सांगा आणि समोरचा माणूस अनोळखी असेल तर त्याला त्याची ओळख विचारा. फोनवर बोलताना शांत आवाजात बोला. सभ्य आणि आदरयुक्त भाषेचा वापर करा. संबंधित माणसाशी बोलताना अपमानास्पद भाषेचा वापर करणं टाळा. फोनवर बोलण्यासाठी शांत जागेची निवड करा. ते शक्य नसल्यास निदान आपल्या आवाजाचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. फोनवर बोलताना सगळं लक्ष समोरच्या व्यक्तीकडे आणि त्याच्याबरोबरच्या संवादाकडे असू द्या. फोनवर बोलताना इतर कामं करणं टाळा, जेणेकरून तुमचं लक्ष
विचलित होणार नाही. फोनवरील संवाद स्पष्ट आणि संक्षिप्त असावा. तुम्ही जर इतर कोणाबरोबर प्रत्यक्ष संवाद साधत असाल, तर फोनवर दीर्घकाळ संभाषण टाळा आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष द्या. फोनवरील बोलणं संपवताना साध्या सोप्या भाषेत निरोप घ्या आणि शुभेच्छा देऊन संवाद संपवा. गाडी चालवताना फोन बघणं किंवा मेसेज टाईप करणं अत्यंत धोकादायक आहे. गाडी चालवताना फोनचा वापर करणं टाळा. तातडीनं रिप्लाय द्यायचा असेल किंवा महत्त्वाचे कॉल असेल तर गाडी थांबवून मोबाईल बघा. मोबाईल फोनचे हे शिष्टाचार पाळणं महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्या वागणुकीचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडतो. शिवाय सार्वजनिक ठिकाणी शांतता राखली जाते. धन्यवाद.